आणि चला आपण आता चालू करू. आपला फर्स्ट एक्सपिरियन्स आहे तो डायरेक्टर एकदा झूम साठी आपण कृतज्ञता व्यक्त करू. झूम मुळे आपण कुठे पोहोचायला लागलोय, कुणापर्यंत जाऊन पोहोचायला लागलोय, कितके लोकांचे आपल्याला एक्सपिरियन्स ऐकायला मिळायला लागलेत त्याच्यामुळं. कारण मालतीताई बसलेत ठाण्याला, विजय सर बसलेत बदलापूरला, कांतेताई बसलेत पुण्यात, आणि आता ते डायरेक्टर रुई मधलं हुल्ले सरांचा एक्सपिरियन्स ऐकणार आहेत. तर ही सगळी कमाल झूम साठी. त्यामुळे झूम साठी एकदा जोरदार आपले टाळ्या आणि ग्रॅटिट्यूड. ओके, तर जाऊ आता हुल्ले सरांचा एकदम विनोदी, तुमची सकाळ प्रसन्न करणारा आणि तेवढाच इन्स्पायरिंग असा त्यांचा एक्सपिरियन्स आहे. तर सगळ्यांनी अगदी लक्ष देऊन ऐका. ओके, चला हुल्ले सर कंटिन्यू. नमस्कार, मी हुल्ले डॉक्टर बोलतोय, रेवून आहे. मी या सतोष फॅमिलीमध्ये यायचं कारण म्हणजे माझे वाढलेलं वजन. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 80 किलो वजन होतं माझं. यात आम्हाला युवराज सरांनी मला लिंक दिली. युवराज सरांनी लिंक दिल्यावर मग आम्ही ह्याच्यात एवढा रिझल्ट फंटॅस्टिक आला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नित्य नियमानं मी वर्कआउट असू दे, मी सांगितलं सगळं मी फॉलोअप करणार. मी 65 वजन आलं माझं, 65 वजन. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कामात जे हे येतं, ट्रेस येत होता, नको नको असं वाटत होतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, आणि यात पडल्यापासून एवढं भारी वाटतंय की अनेक पेशंट किती आहेत की नाही काय. आणि सगळ्यात महत्वाचं नेटवर्क माझं चांगलं आहे आणि कुठं जाईल तिथं आपल्याला अशी समस्यावाले भेटतात. तर काय म्हणते, जनावरांना माहित नसते आम्ही गेलोय ट्रीटमेंट करावलं, तर ते माझ्यासाठी आल्यात का काय आल्यात, मग मी त्याला बांधतो. ऐकलं तर ठीक, नसलं तसंच आहे. माणसांचं पण कसं असतंय, नको 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 वाटत. परंतु तुम्ही व्यवस्थित समजावून त्याला सांगून हे करून जर हे केला तर आपल्यात ते सगळं होऊ शकते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी 100 किलोमीटर माझं रनिंग आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे आता माझं वजन आता 65 किलोवर आलंय. माझं 54 वय आहे. या 54 वयामध्ये सुद्धा मी अजून 100 किलोमीटर मी रनिंग करतोय. सगळ्यात महत्वाचं सांगायचं सतोष फॅमिलीमध्ये आल्यापासून तर तुम्हाला सांगतो इमेजिन म्हणजे इमेजिन झालाय. भांडणं आमच्या दोघांच्या नवरा बायकोच्यात भांडणं जे होती ते भांडणं सगळ्यात मिटले. आणि हे प्रोटीन खाल्ल्यामुळे सगळ्यात महत्वाचं सांगायचं तुम्हाला म्हणजे पिऊन घेतल्यामुळं आपल्याला ते मेंदू सांगतंय तुम्ही भांडू नका, काय करायला पाहिजे, याला काय पर्याय आहे, हे सगळं सांगतंय. मी एवढं बारीक लक्ष दिलंय तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे. मी सगळ्यांना पण ते सांगतोय, मी जे जनावरांना आपण मिनरल मिक्सचर जे देतोय सगळ्यात महत्वाचं त्यांना सांगतोय मी, तुम्हाला ह्यात काही मिळत नाही. हे जे आपण रोजच्या नियमाने जे खातोय ना, ह्यात काही सुद्धा मिळत नाही. तुम्ही एक्स्ट्रा घ्यावं लागणार. म्हणजे आम्ही कसं जनावर देतो, आणि जनावर कसं संध्याकाळी जेवण बंद करतात, रात्री खात नाही, तसं माणसाचं पण काय व्हायला लागलं, सगळं बदल होत चाललाय. त्यामुळे माणसांच्यात आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सगळ्या समस्या जाणवतात. जनावरांचं कमी आहे हे कारण म्हणजे जनावर आता ऐकायला, कारण माणसं अजून ऐकत नाही. सगळ्यात महत्वाचं सांगायचं तुम्हाला, मला 8 महिने झाले यात एवढं बदल म्हणजे एवढं बदल झालेला आहे. सगळ्यात महत्वाचं. आणि थँक्यू सतोष फॅमिली. तुम्हाला सांगायचं म्हणजे मला खरं सांगतो, रक्ताच्या नातीपेक्षा मला सतोष फॅमिली मला भारी वाटवलंय. काही नसलं तर मला असं सारखं म्हणते बाबा कुठेतरी सुखाला कुठेतरी. आणि युवराज सरांना म्हणा, राहुल सरांना म्हणा, एवढे त्यांचं माझ्या गाईड आहे. आणि वेळेवर त्यांचं एक्सपिरियन्स म्हणा, हे म्हणा, सगळ्या सांगायचं कसं करायचं, काय करायचं, खायचं कसं माहित नव्हतं, प्यायचं कसं माहित नव्हतं. सारखं ते जनावरासारखा मी चरत बसतो. सगळ्यात सांगायचं म्हणजे बरं किती वाजले वजन काय करतो, त्या वजन वाढल्यामुळे माझं कंबर दुखी, पाठ दुखी, आणि जनावरांच्यात असं बसल्यानंतर लगेच चटणं उठायला येत नव्हतं. मी म्हटलं आता वयामानानं असं होत असेल म्हटलं, 54 वय आहे असं होत असेल म्हटलं. नंतर माझ्या लक्षात आल्यानंतर आम्हाला कळालं बाबा वेट सगळ्यात महत्वाचं. वेट तुमचं जेवढं कमी होईल आणि तुमचं जे असं प्रॉब्लेम ते सगळे सॉल्व्ह होतात. आणि माझं विनोदी हे असल्यामुळे की नाही लोक पण भारी वाटते त्यांना. डॉक्टर सांगायला खरं असेल किंवा आपल्या तर कुठेतरी चुकत. आणि खरं सांगतो कुणाला सुद्धा काही सुद्धा माहिती नाही, खायचं कसं, प्यायचं कसं, हे करायचं कोण. आणि डॉक्टर सुद्धा सांगत नाहीत तुमचं काय असेल ते आजार तेवढं हे करणार आणि ते सांगणार नाही तुम्हाला हे करायला. परंतु इथं आल्यानंतर कळालं की काय करायला, तर मुळातून घाव कसा घालायचा हे मला कळालं. झाडाच्या फांद्या आहेत, फुलं आहेत, हे आहेत, पण खाली तुम्हाला ते पाणी नाही, ते झाड वाळणारच की. मग तिथं सांगत नाही त्यांनी. सगळ्यात महत्वाचं ते आपल्याला इथं आल्यानंतर कळायला लागलं. थँक्यू सतेश फॅमिली, थँक्यू. एकदम जबरदस्त एक्सपिरियन्स. आपण हुल्ले सरांना एकदा जोरदार हुल्ले सरांच्या एक्सपिरियन्स साठी टाळ्या वाजवू. खरंच आहे, जनावरांशी डील करतायत आणि त्यावेळेला माणसाला जनावरांच्यात आणि आपल्यात एकच फरक आहे, आपण मेंदूचा वापर करतोय आणि मन आहे आपल्याला.
तसं जनावरांच्या बाबतीत नाहीये. आणि तरी जनावरांना हँडल तसं करणं अवघडच, पण आपण जनावर एकदा त्यांना प्रशिक्षित केलं तर ते तुमचं सगळं ऐकतात, तुमचं सगळं हे करतात. पण आपण माणूस आहे की आपण हा मालतीताई म्हणतात, सर तुमचं भांडण मिटलंय नवरा बायकोचं ते तुम्ही अहो प्रत्येक वेळी मी युवराज सरांना बोलवलं, सर बघा हे काय व्हायला लागले. सर म्हणणार आज आपण हेल्थचा घ्यायचा काय तुमचं हे मिटवायचं काय काय म्हणणार. मी म्हटलं तसं काय नाही सर, म्हटलं तुम्ही काय म्हणताय आपल्याला अजून ह्यातलं माहिती नाही, फक्त मी काम तू काम करत होतो. आणि कसं झालंय मॅडमनं पण काम जास्त आहे, ते डेअरी हाय बेकरी हाय, येणं देणं सगळं बघायला लागतं. मी काय सकाळी उठलो की पळायचं. आणि नाश्ता का केला नाहीस यासाठी भांडत होतं. आता नाश्त्याचा विषय येत नाही, जे डायरेक्ट आपण शेक घेतला ना ते घोड्यावर जे उडी मारायची ते चला बघा 2-3 वाजूपर्यंत. मागची मुलं जी आहेत ती कंटाळतात. तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे एवढं भारी आहे ते, भुकाच लागत नाहीत आणि स्टॅमिना आपला एवढा राहतोय. आणि मला आता कळालं ज्या पेशींना जे काय लागणार आहे ते मिळायला लागलं की ते ऑटोमॅटिक आपलं आपलं काम करतात. आणि येण्याचं कारण म्हणजे त्यांना काय नाही मिळालं तर ऑटोमॅटिक काम पेशी वगैरे काम करायचं थांबतात आपल्या शरीरातलं, मग ते व्याधी चालू होत्यात. ज्याला जे काम दिलेलं आहे ते करत नाहीत. मला ह्यात आल्यानंतर मग कळायला लागलं. मला खरं सांगायचं म्हणजे खरंच भारी भारी म्हणजे एकदम बेस्ट आहे. खरा एक्सपिरियन्स हा आतून आलेला एक्सपिरियन्स, कारण माणूस ऍक्च्युली ते अनुभवत असतो आणि त्यावेळेला असा अनुभव येत असतो. आणि शेअर करणं हे बघा, आरोग्य चांगलं म्हणजे काय आहे, फक्त तुम्ही बारीक किंवा जाड आहात किंवा मेंटेन आहात म्हणजे तुमचं आरोग्य चांगलं नाहीये. तुम्ही वागता कसे, बोलता कसे इतरांबरोबर, तुमचा व्यवहार कसा इतरांबरोबर, तुमचे रिलेशन्स कसे आहेत, नाती कशी जपताय तुम्ही, हे महत्वाचं आहे. आलेला ताणतणाव कसा हँडल करता हे सुद्धा आरोग्याचाच एक भाग आहे. म्हणजे आपल्याला जागतिक आरोग्य संघटना काय सांगते, तुम्ही शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या आणि आध्यात्मिक दृष्ट्या या सगळ्या दृष्टीने जेव्हा तुम्हाला कोणताच काही चॅलेंज नसतो त्यावेळेला तुमच्याकडे खरं आरोग्य असं म्हणता येईल. आणि हेच आहे, त्यामुळं आपल्याला तुम्हाला नुसतं वजन कमी करणं किंवा वजन वाढवणं हा मुद्दाच नाहीये. आपल्याला एकूण निरोगी राहायचं आहे, आपली जीवनशैली निरोगी करायचं आहे. कारण हा सगळा जो काही प्रयत्न शतायुषी परिवार करतोय ते तुमची जीवनशैली निरोगी बनवण्यासाठी, तुमची लाईफस्टाईल मॉडिफाय करण्यासाठी. कारण आपण काही ना काही आजारांमुळे इथे शतायुषी परिवारात सामील झालो. आता सुमेध सरांसारखे, अर्चिताताईंसारखे खूप कमी लोक आहेत, त्यांना काहीही त्रास नसताना ते जॉईन झाले, म्हणजे भविष्यात त्रास नाही येऊ नये म्हणून. पण बऱ्यापैकी आपण 95% लोक असे आहोत की काही ना काही त्रास चालू झाल्यावर इकडे आलोय. मग आपल्याला आता ह्या गोष्टी मिळायला लागले, फ्युएल आपल्याला मिळालं, आपल्या शरीराला. हुल्ले सरांनी जसं सांगितलं, आपल्या पेशींना, प्रत्येक पेशीला काय 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 लागते आपल्याला माहिती नाही, आपल्या अन्नातून ते जात नाहीये आणि मग पेशी आपलं कामकाज व्यवस्थित करत नाहीत, आपलं शरीर बिघडायला लागलंय, हार्मोनल इम्बॅलन्स आहे, प्रॉपर प्रोटीन जात नाहीयेत, विटामिन्स. मॅडम जनावरांना बघा आपल्या तब्येत बरोबर नसते, आम्ही गेलेलो असतोय, पण त्यांना काय वाटतं हे काहीतरी करायला आलाय, बरं एकदा सांभाळून बघतो, व्यवस्थित हे करून बघतो, सांगून बघतो, नसलं तर बांधून बघतो. मग तसंच माणसांना पण मी काय म्हणतो बघा, नंतर त्यांच्या लक्षात येते. सुरुवातीला ते आम्ही ज्याला सांगायला गेलो त्यांना काय वाटतं ह्याला काहीतरी फायदा आहे की बाबा ह्याचं काहीतरी इन्कम आहे, पण तो आपला भाव चांगला आहे. मग तसंच आम्ही जनावरांना काय होतं, पहिलाच बघतो सांभाळून व्यवस्थित होते काय, मग बांधतो, मग जरा काठी दाखवतो आणि मग ट्रीटमेंट करतो. मग त्याच्या बाबा खरंच आपल्यासाठी आलेला आहे. असंच माणसाचं पण आहे. आपण सांगून सांगून त्याला त्यांच्या नंतर लक्षात येते बाबा खरंच आपल्यासाठी त्यानं किती आपला प्रयत्न केला. पण आपण सुरुवातीला निगेटिव्ह करत होता. आपल्यात एवढं पाहिजे पॉझिटिव्ह, त्याला पॉझिटिव्ह करायचंच 100%. आणि सांगू प्रत्येक वेळी तुम्ही सांगत आणि आपल्यात रिझल्ट आलेला बघितल्यानंतर आता आमच्यात सगळी, आमच्या मॅडमचं म्हणा किंवा माझं, मी इमेजिन बदल झाल्यावर सगळी हे झालेलं आहे. पण आपल्यात पहिला बदल व्हायला पाहिजे. मी त्यांना सांगतोय जनावर रात्री खात्यात काय बघा, तुम्ही रात्री खात असा, बरं आधीमध्ये खात्यात बघा. आपण काय करतो, जनावरांना सकाळी एकदा संध्याकाळी वैरण टाकतोय, 2 वेळा पाणी दाखवतोय, आधीमध्ये काय खात्यात काय, त्यांचं काय तक्रार आहे काय बघा, त्यांची डिलिव्हरी शिजर करायला लागते का बघा. आपल्या ह्याच्यात किती शिजर व्हायला लागल्यात, काय नसलं तरी शिजर करायचं, पण ते काय असं ना. पण सांगण्याचं म्हणतं काय, जनावरांचं आणि माणसांचं हे एकच आहे, ते फक्त 4 पोटाचं असतात, रवत करतात, ते माणूस 1 पोटाचा आहे. पण तू त्या जनावरपेक्षा माणूस जास्त, हे तुमचं सगळं लाईफस्टाईल बदललेलं आहे. हे खरं म्हणजे जुनी माणसं बघा लवकर उठून लवकर झोपायचे, त्यात आणि आपल्यात बदल झालेला आहे. बरं व्यसनं होती काय, प्रत्येक ठिकाणी पानपट्ट्या एवढ्या झाल्यात की पानपट्ट्या म्हणा, बाकीचे म्हणजे व्यसनं जी आहे ती सगळ्या रस्त्याला झाल्यात. म्हणजे काटं भरपूर आहेत.
त्या काट्यातनं चालायला पाहिजे. शेवटी मग एकतर काटा लागतो असं व्हायला लागलंय. मग आपण काय करायचं, कसं वागायचं, काय वागायचं आणि सगळ्यात महत्वाचं सांगू, संगत गुंती सोबत गुण. तुम्ही कोणाचं, आता मी शतयश फॅमिली आल्यानंतर एवढा इमेजिन बदल झाला. मी मॅडमला पण म्हणतोय खुल्याचा वाल्मिकी केलाचा मी ठेवतो म्हटलं. खरं इमेजिंग म्हणजे इमेजिंग बदल झालेला आहे मॅडम. आणि बोलणार मी असं बोलायला येत नव्हतं मला. 2 माणसं होतं. मी नाटकात काम केलेलं आहे 4 नाटकात मी. परंतु असे 4 माणसं दिसली उभा राहिलो की माझा हात थरथर होता. असं बोलायला सुद्धा येत नव्हतं. एवढं आता बोलायला लागलो की माणसं डॉक्टर एवढं बोलायला कसं काय शिकला मी कशाला सांगू म्हटलं, माझं गुपित आहे म्हटलं, मी सांगत नाही म्हटलं ते. नाही अगदी खरं आहे. आपण नेहमीच म्हणतो प्रेमाने सांगू, दररोज सांगू, 5 वाजता उठवू, 6 वाजता उठवू, 6:15ला जॉईन करायला सांगू आणि शेवटी नाही ऐकलं तर आपण काय म्हणतो त्यांच्या घशातच ओतू. कारण जनावराला पण तसंच आहे, ऐकत नसलं तर तुम्ही बांधून करून कसंही करून वळवतो. माणसाचं पण मन आहे. तर आपण माणसाला कम्फर्ट झोन मध्ये राहायला आवडतंय, त्याला जे आवडते तेच करायला त्याला आवडत असतंय. पण मग इथं बऱ्याचशा गोष्टी असतात. पोहे उपीट खायचे बऱ्याच वर्षाचे संस्कार आहेत, वाईट नाहीये, पण त्यातून काही आता जर न्यूट्रिशन मिळत नाहीये तर काळ जसा बदलतोय तसं आपल्याला बदलावं लागेल. सुजाताताई आपल्याला नेहमी सांगतात, त्यांनी अभ्यास केलेला आहे आयुर्वेदाचा आणि मग त्या आयुर्वेदाच्या प्रमाणे सगळ्या आहाराची व्याख्यानं द्यायच्या. पण तो आयुर्वेदिक सांगितलाय कोणत्या काळात, 5000 वर्षापूर्वी. त्यामुळे एवढे व्याधी नव्हत्या, एवढं आहारांचं त्यावेळेला एवढं प्रदूषण नव्हतं आणि एवढ्या भेसळ वगैरे नव्हती. पण आत्ताच्या काळात तोच आहार आपल्याला घेऊन चालणार नाही, तर आपल्याला तो बदलावा लागेल. पण हे अजून कळतंय पण वळत नाही आणि ते वळवण्यासाठी आपला शतायुषी परिवार असा रात्रंदिवस काम करतोय आणि तेच आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवायचंय. प्रेमाने सांगू, मायेने सांगू, कुरवाळून सांगू, एखादं कानफटात देऊन सांगू आणि नाही ऐकलं तर शेवटी घशात ओतू. कारण आपल्या सगळ्यांचं मिशन ठरलेलं आहे मेकिंग द वर्ल्ड हेल्थियर अँड हॅपियर. आपल्याला सगळ्या जगालाच हेल्दी आणि हॅपी बनवायचं आपण मिशन घेतलेलं आहे. मग त्याच्यात खूप लोक ऐकणारी असतील, खूप लोक थांबा म्हणणारी असतील आणि खूप लोक ऐकणारच नाहीत अशा मूडमध्ये असतील. तर आपल्याला त्या सगळ्यांनाच आरोग्यवान बनवायचं आहे. तर आपल्याला हे काम, हा मिशन जे घेतले ते आपण नक्कीच पूर्ण करणार आहोत. आणि त्या सगळ्यात एकट्या सुजाता गाड किंवा एकट्या शेट्टे सर किंवा एकटे डॉक्टर प्रसाद पाटील हे काम नाही करू शकत. हे ऍज अ टीम वर्क आपण करणार आहोत आणि पूर्ण शतायुषी परिवारातले आता 356 लोक आहेत. आपल्या प्रत्येकाचं काम आहे आपण आपल्यात सुंदर रिझल्ट काढायचा, आपण आपल्यात सुंदर बदल करायचा, मग आपल्या परिवाराला बदलायला सांगू, आपल्या आजूबाजूच्या लोकांना सांगू. बदलायला सांगायचं नाहीये, आपण बदलायचं, आपल्यातले बदल त्यांना सांगायचे आहेत, आपले चांगले अनुभव त्यांना शेअर करायचे आहेत. असं केलं की असा रिझल्ट येतो. हे जर तुम्ही सांगू शकायला लागला तर तुमच्यातला बदल बघून आपले फॅमिलीतले बदलणार आहेत, आपले शेजारी पाजारी बदलतील, आपले मित्रमैत्रिणी बदलतील आणि मग आपण खारीचा वाटा असाच उचलत जाऊ. सगळ्या जगात कानाकोपऱ्यात आपण पोहोचणार आहोत. ऑलरेडी शतायुषी परिवार पोहोचतोय. भारतातल्या प्रत्येक राज्यात आपली लोक आहेत, ती जॉईन होतात कॉलवर. देश विदेशात पण आहेत आपले, दुबईत आहेत, ऑस्ट्रेलियात आहेत, US मध्ये आहेत, जर्मनीत आहेत, आपली सगळीकडे आपली फॅमिली मेंबर्स आहेत. तर आपण सगळ्यांचं एकच काम, मेकिंग द वर्ल्ड हेल्थियर अँड हॅपियर. ओके, आपण जंगले सरांकडे जाऊ. सुरेश सरांसाठी सरांसाठी एक जोरदार टाळ्या. इन्स्पायरिंग असा त्यांचा अनुभव आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत जंगले सरांचं ऐकायला. आपल्याकडे वेळ कमी आहे कारण आज आपल्या नीतिमूल्यांचा, संस्कारांचा दिवस आहे. खूप सुंदर टॉपिक अर्चिता ते आज देतात, पण जंगले सरांनी हँडरेस केला, आपण त्यांचा अनुभव ऐकू नक्की. कंटिन्यू जंगले सर. जय जिनेंद्र, नमस्कार. नमस्कार सर, बोला. नाव सुदर्शन जंगले, रांगोळीहून आहे. मला ही लिंक राहुल पाटील सर, जे की माझे एकदम जवळचे म्हणजे रिलेटिव्ह आहेत, त्याच्याकडून मला ही लिंक मिळाली. लिंक त्याच्यानंतर मी ह्याचे जॉईन का झालो तर माझे गुडघे आणि टाचा दुखत होत्या. वजन 95.5 किलो होतं आणि याच कारणानं त्यांनी मला एक सल्ला दिला की तुम्ही वजन कमी करा, तुमचे गुडघे आणि टाचा कमी होतील. आणि 3 आठवड्याच्या दरम्यान माझे गुडघे आणि टाचा दुखायचं अमेझिंग, म्हणजे मला माहिती पण नाही, माझ्या स्वप्नात त्याच्यावर वाटलं आणि माझे गुडघे आणि टाचा. त्यानंतर मी चालू करायची आधी मला राहुल सरांनी सांगितलं होतं की तुम्ही HbA1ची चेक करून घ्या. मी त्यावेळेला 3 महिन्यापूर्वी HbA1ची चेक करून घेतला होता. तेव्हा माझा HbA1ची 7.28 होता. आता परवा मी 1 महिन्यापूर्वी चेक केला 15 तारखेला, माझा HbA1ची 5.97 आहे. म्हणजे मला हे घेतल्यानंतर चांगलाच फरक पडलाय. मी HbA1ची किंवा
शुगर कमी होण्यासाठी होतो, गुडघे आणि टाचा दुखणं वजन कमी करण्यासाठी. मला पोस्ट मिळाला, भरपूर लागले माझे बरेच पाहिजे. सरांचा आवाज थोडासा हे होतोय, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. रिझल्ट खूप सुंदर आहे जंगले सरांचा. हॅलो, हा बोला सर, आता बोला सर. हा. त्याच्यानंतर माझ्या मिसेसचं जे वजन होतं त्याला पण एन्जिओप्लास्टी झालेली आहे एकदा 4 वर्षापूर्वी. तिला पण डॉक्टरने वजन कमी करायला सांगितलं, पण वजन कमी करायचे तिने बरेच प्रयोग केले पण तिला वजन कमी आलं नाही. मग उलट वजन वाढतच गेल्या, भाज्या खायच्या नाही, तेल प्रयत्न केले पण तिचं वजन आल्यानंतर तिचं वजन कमी झालंय आणि ती पण आता हेल्दी नाही. त्यानंतर तिचा जो स्किन रिझल्ट आहे, तिला चेहऱ्यावरती वांग होता, त्यासाठी बरेच प्रयत्न झाले कोल्हापूरमध्ये असताना आम्ही, पण त्याचा ते रिझल्ट तिथं आला नाही. पण हिचा त्याच्या आम्हाला अपेक्षा पण होती, पण तो पण रिझल्ट चांगला आलाय. त्याच्यानंतर माझा मुलगा कोल्हापूरला बँकेमध्ये जॉब करतो, त्याचं वजन सुद्धा साधारण 14 किलो कमी झालंय. आता त्याला बाकीचे लोक विचारले तुम्ही कसं कमी केलंय सांगा, आम्हाला पण हे करायचं. म्हणजे आपण जर केलो तर लोक पण आपल्या पाठीमागून येतात, याचा एक आपल्याला चांगला अनुभव आला. आणि आम्हाला पण बऱ्याच लोकांचं आयुष्य चेंज करायचं आहे, बदलायचं आहे, ट्रान्सफॉर्मेशन आणायचं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, विचारामध्ये असेल, वागण्यामध्ये असेल, बोलण्यामध्ये असेल, त्याच्या शारीरिक तंदुरुस्तीपणामध्ये. सगळ्यांना जसं आमच्यामध्ये बदल झाला असं आम्ही आमच्या संबंधित ओळखीचे नातेवाईक या सगळ्या लोकांच्या बदल आणायची आमची इच्छा आहे. आणि यासाठी आम्हाला शतायुषीचा संपूर्णपणे सपोर्ट आहे. थँक्यू शतायुषी, थँक्यू गाठ मॅडम, थँक्स राहुल सर. चला, आपण जंगले सरांनी त्यांच्या ज्या ज्या इच्छा व्यक्त केल्या त्याच्यासाठी आपण सगळे तथास्तु म्हणू, कारण आपल्याला हे सगळ्यांनाच करायचं आहे. आणि शतायुषी परिवार, आपल्या जगण्याला एक उद्देश शतायुषी परिवारानं दिलाय आणि आपण तो सगळाच बघा, जगण्याला उद्देश असेल, एक काहीतरी कारण असेल तर आपण जगणं ते फार सुंदर होऊ शकतं. आणि मग अशी जर आपल्या एक उद्देश घेऊन, एक विजन घेऊन आपण जेव्हा काम करू आणि जगू तर ते खूप चांगलं होतं. प्रत्येकाच्या आयुष्यात ताणतणाव आहेत, प्रॉब्लेम आहेत, चॅलेंजेस आहेत, बरेचसे अडथळे आहेत, हे असणार. पण जर जगण्याला उद्देश असेल तर हे अडथळे मात करणं, आपल्या या अडथळ्यांवर मात करणं खूप सोपं होणार. मग ते शारीरिक अडथळे असतील, मानसिक अडथळे असतील, काही रिलेशनचे अडथळे असतील, आर्थिक अडथळे असतील, पण जेव्हा आपल्या जगण्याला एक उद्देश मिळतो तर ते अडथळे पार करणं आपल्याला खूप सोपं होतं. सो एकदा जंगले सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजू. जबरदस्त एक्सपिरियन्स सरांचा पण. आणि आज आपण जाणार आहोत अर्चिताताईंकडे. त्यांची ओळख द्यायची काही गरजच नाही, इतकं सुंदर आपल्याला ते देतात. ही नीतिमूल्य संस्कार आपल्याला माहिती असतात हे, पण आपण आपल्या दगदगीच्या ह्याच्या ताणतणावात आपण ते सगळे विसरलेलो असतो. आणि त्या नीतिमूल्यांची, त्या संस्कारांची आठवण खूप सोप्या आणि हृदयस्पर्शी, आपल्या हृदयाला, आपल्या मनाला लागेल अशा शब्दात इतकं सुंदर सांगत असतात. तर आपण जाणार आहोत आता अर्चिताताईंकडं आजचा आपला टॉपिक ऐकायला. अर्चिताताई हँड रेस करा. सुमित सर, हा ओके. चलो, अर्चिताताई त्यांच्या पिल्लू सहित आहेत. बघा, गर्भसंस्कार म्हणतो किंवा मुलांवर संस्कार म्हणतो, याच्यापेक्षा काय संस्कार छान असणार आहेत. दररोज ते बाळ इतक्या पॉझिटिव्ह वातावरणात, पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात जेव्हा येतं तेव्हा हे असे संस्कार होत असतात. तर जाऊ आपण अर्चिताताईंच्याकडे. अर्चिताताई कंटिन्यू. ओके, आवाज येतो? अनम्यूट कर अर्चिता. आवाज येतो ते? एकदम व्यवस्थित येतो. ओके, गुड मॉर्निंग एव्हरीवन. मस्तपैकी आज सोमवारची सुरुवात झालेली आहे. छानपैकी पावसाचं वातावरण आहे आणि पावसाच्या या वातावरणामध्ये तुम्ही पाहिलात तर दिवसा वेगवेगळ्या रंगाच्या छटा दिसतात, वेगवेगळं वातावरण आपल्याला दिसतं. कधी थंडी वाजते, कधी गरम होतं, कधी कंटाळवाणं वाटतं, कधी उत्साही वाटतं. ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि कसं असतं की माणसाच्या कुठल्याही गोष्टी असल्या तर त्या आंतरिक आणि बाह्य या दोन्ही गोष्टींवर अवलंबून असतात. सगळ्याच गोष्टी असतात, म्हणजे त्याचा मूड कसा आहे, तो बोलतो कसा, तो चालतो कसा, त्याचे विचार कोणते आहेत, त्याच्या सवयी कोणत्या आहेत, आणि त्यातलाच महत्वाचा भाग असतो तो म्हणजे माणसाचा स्वभाव. माणसाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट होतो. पण असं म्हटलं जातं की माणसाचा स्वभाव हा बदलता येत नाही.
आता या स्वभाव या शब्दाचा अर्थ पाहिला तर स्व आणि भाव. भाव म्हणजे काय, तुमच्या मनातल्या असणाऱ्या ज्या कल्पना आहेत, विचार आहेत, इतरांबद्दल ज्या पण भावना आहेत त्या सगळ्या भाव. स्व म्हणजे काय, स्वतः. तर हा जो स्वतःचा भाव आहे तोच आहे स्वभाव. मग जर स्वभाव बदलायचा असेल तर पहिल्यांदा स्वतःला बदलणं खूप गरजेचं आहे. आणि या गोष्टींमुळेच, स्वभावामुळेच बऱ्याचशा गोष्टी घडत असतात. म्हणजे पॉझिटिव्ह सुद्धा, निगेटिव्ह सुद्धा, दुःखाच्या सुद्धा, आनंदाच्या सुद्धा सगळ्या घटना घडत असतात. माणूस इतरांना मदतीचा प्रयत्न करत असतो पण स्वतःला नाही. आणि या स्वभावामुळे बऱ्याचशा गोष्टींमध्ये, बऱ्याचशा व्यक्तींमध्ये दुरावा निर्माण होत असतो. प्रत्येकाला वाटत असतं, पत्नीला वाटत असतं की पती माझ्या स्वभावापणे राहिला पाहिजे, पतीला वाटतं की पत्नी माझ्या स्वभावापणे राहिलं पाहिजे, सासूला वाटतं की सुनेला माझ्या स्वभावाप्रमाणे वागलं पाहिजे, सुनेला वाटतं की माझा स्वतःचा स्वभाव आहे, मला माझ्या पद्धतीने वागलं पाहिजे. आणि हे जेव्हा घडत नाही, त्याला ज्याची त्याची स्पेस मिळत नाही, तोपर्यंत हा जो दुरावा आहे तो दुरावा घटत नाही. स्वभावामुळे माणसे दुरावली पण जातात आणि स्वभावामुळे माणसं एकत्र सुद्धा आली जातात. एक उदाहरण देते. कांद्याचा स्वभाव कसा असतो, कांदा चिरला की डोळ्यामध्ये पाणी येणार, त्याचा उग्रवास. पण त्या कांद्याला तुम्ही चंदनाच्या लेपामध्ये कितीही बुडवून ठेवा आणि बाहेर काढला तर काय होतं, तो चंदनाचा वास निघून जातो आणि कांद्याचा जो उग्र स्वभाव असतो, जो उग्र वास असतो, तो वास यायला लागतो. म्हणजेच काय की तो बदलत नाही. म्हणून बदल हा स्वतःमध्ये घडवावा लागतो, बदलावं लागतं. प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो आणि प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे माणसंही वागत असतात. म्हणून आपण आपला जो स्वभाव असतो तो स्वभाव आपण बदलायचा असेल तर स्वतःचे विचार, स्वतःच्या भावना, स्वतःच्या कल्पना, स्वतःच्या सवयी, या सगळ्याच गोष्टी बदलायच्या असतात आणि त्यावेळेला स्वभाव हा बदलत असतो. आणि म्हणून एक म्हणावंसं वाटतं, एक उदाहरण द्यावंसं वाटतं. तुम्ही घोड्यावरती बसतात, म्हणजेच काय की घोडा तुमच्यावर आरोहणार का तुम्ही घोड्यावरती आरोहणार, या दोन गोष्टी आहेत. पुन्हा एकदा सांगते, तुम्ही घोड्यावरती आरोहणार की घोडा तुमच्यावरती आरूढ होणार. तुम्ही घोड्यावरती आरूढ झालात तर घोडा वेगाने पळेल आणि तुम्ही सुद्धा तुमच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचाल. पण जर तुमच्यावरती घोडा आरूढ झाला तर तुम्ही तिथेच संपून जाल, तिथेच तुमचं अस्तित्व निघून जाल. तसंच असतं, स्वभावावरती आपण आरूढ व्हायचं की आपल्यावरती स्वभावाने आरूढ व्हायचं, हे ज्या त्या व्यक्तीने ठरवलं पाहिजे. आणि म्हणून माणसाचा जसा स्वभाव असतो तशा पद्धतीने तो व्यक्त होत असतो. म्हणून मागच्या सोमवारी मी एक कॉफीच्या मगाचं उदाहरण दिलेलं. कॉफीचं मग मध्ये तुम्ही कॉफी घालताय, चहा घालताय, पाणी घालताय की दूध घालताय, याच्यावरती अवलंबून असतं की त्याच्यातून काय बाहेर पडतं. म्हणजे कसं, कॉफी असेल तर कॉफीच बाहेर पडणार, चहा असेल तर चहाच बाहेर पडणार, अफ्रेश असेल तर अफ्रेशच बाहेर पडणार, थंड पाणी असेल तर थंड पाणीच बाहेर पडणार. तसं व्यक्तीचं असतं. व्यक्तीचे स्वभाव वेगवेगळे असतात. कधी रागीट स्वभाव असतो, कधी शांत स्वभाव असतो, कधी प्रेमळ स्वभाव असतो, कधी एकलकोंडा स्वभाव असतो, कधी मनमोकळा स्वभाव असतो. आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतो हे आपण बघायचं असतं. माणूस सगळ्या गोष्टी बदलू शकतो, स्वतःची लाईफस्टाईल बदलू शकतो, स्वतःचं खानपान बदलू शकतो, स्वतःच्या घराचा आकार बदलू शकतो, सगळं बदलू शकतो. पण जी गोष्ट बदलायची आहे तीच गोष्ट बदलली जात नाही, तो म्हणजे स्वभाव. ज्या वेळेला माणसाला स्वभाव बदलता येतो ना, त्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये आलेली परिस्थिती सुद्धा बदलता येते. आणि या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात, त्या सगळ्या ज्या असतात त्या स्वभावावरती असतात. उदाहरण देते ते म्हणजे माशी. माशी काय करत असते, माशी बघा, तुम्ही घराची माशी असते ती सगळ्यावरती बसत असते, सगळ्यावरती म्हणजे अन्नावरती बसत असते, फुलांवरती बसत असते, जमिनीवरती बसत असते, भिंतीवरती बसत असते, आपल्या शरीरावरती सुद्धा बसत असते. पण त्याच ठिकाणी तुम्ही जर लाल विस्तव ठेवला असाल तर ती माशी त्या विस्तवाच्या जवळपास सुद्धा फिरकत नाही. कधी निरीक्षण केलंय का, ती माशी कधीही गरम वस्तूजवळ कधीच जात नाही, कारण इतर सगळ्या गोष्टींवरती जात असते. तसाच माणसाचा स्वभाव आहे. म्हणजेच काय, ज्या पद्धतीनं माशी त्याला अग्नीच्या संपर्कात जायचं नाहीये, विस्तवाच्या संपर्कात जायचं नाहीये, तिथं माशी जात नाही. पण बाकीच्या सगळ्या पदार्थांवरती, बाकीच्या सगळ्या वस्तूंवरती जात असते. तसंच माणसाचं मन सुद्धा आहे. माणसाचं मन आणि माणसाचा स्वभाव कसा आहे बरं, ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी जात नाही आणि ज्या ठिकाणी जायचं नाहीये त्या ठिकाणी जात असतो.
म्हणजे माशी अन्नावर बसली तर आपल्याला चालत नाही, बरोबर आहे, आपल्याला त्रास होत असतो. माशी आपल्या शरीरात बसली तरी पण आपल्याला नको असतं, पण ती विस्तवावर जात नाही. तसंच माणसाचं मन आहे. माणसाचं मन आपल्या स्वतःला, स्वभाव एकरूप करून घेणं, स्वतःच्या सवयी बदलणं, स्वभाव बदलणं, जे स्वतःकडे आहे ते नाही बदलत. आणि माणूस नेहमी सतत दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करत असतो, पण स्वतःला बदलत नाही. या ठिकाणी एक कथा सांगते आणि मग पुढे चालते. एक व्यक्ती असते, मोठ्या कंपनीमध्ये ती काम करत असते. खूप सुखी संसार असतो, पती पत्नी आणि त्याची एक छोटी 7-8 वर्षाची मुलगी असते. छानपैकी संसार चालू असतो आणि त्या व्यक्तीचा जो ऑफिस असतं, तो ऑफिसमध्ये त्याचं चांगलं प्रमोशन झालेलं असतं आणि पुन्हा त्याचं प्रमोशन होणार असतं आणि त्यासाठी त्याचं प्रेझेंटेशन असतं. तो रात्रीपासून आपले सगळे स्लाइड तयार करतो, प्रेझेंटेशनची तयारी सगळी व्यवस्थित करतो आणि रात्री झोपून जातो आणि लॅपटॉप बेडरूम मध्ये शेजारी टेबलवरती तसाच ठेवतो आणि झोपून जातो. सकाळी उठतो, सकाळी उठल्यानंतर वेळेच्या आधी पोहोचणं त्याला गरजेचं असतं आणि त्यासाठी त्याची धडपड चालू असते की आपण वेळेच्या आधी ऑफिसमध्ये पोहोचावं आणि आपलं काम करावं, असं त्याचं चालू असतं. मग हे सगळं चालू असताना सकाळी छानपैकी तो रेडी होतो, छान मूड असतो, त्याचा स्वभाव खूप छान असतो, सगळं चांगलं असतं आणि छानपैकी मूड मध्ये तो प्रेझेंटेशनच्या इतक्या छान मूड मध्ये असतो आणि त्याला वाटतं की आजचं जर माझं प्रेझेंटेशन खूप छान झालं तर नक्की माझं प्रमोशन हे नक्की आहे असं त्याला वाटत असतं. आणि दररोज त्याची 7-8 वर्षाची मुलगी असते, ती 7-8 वर्षाची मुलगी स्वतःच्या वडिलांसाठी रोज कॉफी नेऊन देत असते. वडील तयार होऊन सोफ्यावरती बसलेले असतात आणि बायकोला आवाज देतात कॉफी, आणि त्यावेळेला मुलगी उत्साहाने हातात कॉफीचा मग घेते, ट्रे मध्ये ठेवते आणि आपल्या बाबांना ती द्यायला येते. आणि नेमकं त्याच दिवशी गालीच्या मध्ये तिचा पाय अडकतो आणि कॉफीचा मग हा खाली सांडतो आणि कॉफीचा मग सांडल्यानंतर त्या कॉफीचे जे शिंतोडे असतात ते शिंतोडे त्या व्यक्तीच्या पॅन्ट वरती पडतात आणि त्या पॅन्ट वरती पडल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की आता आपल्याला पॅन्ट बदलायची आहे, त्याच्यावरती डाग आहे आणि अशा अवस्थेमध्ये जर मी ऑफिसमध्ये गेलं आणि प्रेझेंटेशन दिलं तर माझं बॅड इम्प्रेशन पडेल, वाईट इम्प्रेशन पडेल आणि म्हणून ती व्यक्ती काय करते, चिडचिड करायला लागते. ती चिडचिड करते आणि पत्नीला म्हणते, तुला समजत नाही काय, आज माझं महत्वाचं प्रेझेंटेशन आहे आणि तू मुलीकडून का बरं कॉफी पाठवलीस, आता त्याच्या शिंतोडे उठले, आता मला पॅन्ट बदलावी लागेल, माझा पुन्हा इथं 5-6 मिनिटं वेळ जाईल, असं तो पत्नीला बडबडत असतो. नेहमी पत्नी शांत असते, काही बोलत नाही, पण त्या दिवशी नेमकं तिला काय झालेलं हे माहित नाही. तिचा स्वभाव हा शांत राहणे, सगळं ऐकून घेणे, व्यवस्थित करणे असतं, पण त्या दिवशी ज्या मूड मध्ये काय बदल झालेला असतो माहित नाही. ती पण किचन मधून बाहेर येते आणि तंतन करायला लागते. रोजच तिला कॉफी मुलगी तुम्हाला कॉफी देते, आज एक दिवस पडली मग काय झाले, तुमचं तुम्ही किचन मध्ये घेऊन कॉफी घेऊन जायला येत नाही काय, एवढीच तुम्हाला गडबड असेल, असं दोघांचं चालू होतं. ठीक आहे, मग तो रागाने तो बेडरूम मध्ये जातो, स्वतःची पॅन्ट बदलतो आणि बॅग घेतो आणि ऑफिसला जायला निघतो. त्याला पत्नी म्हणते, जात आहे कुठं, आपल्या दोघांच्या भांडणामुळे मुलीची बस मिस झालेली आहे, तिला आता जाता जाता स्कूलमध्ये सोडून जा. त्या व्यक्तीला आधीच आलेला असतो ना, आधीच ह्याच्यात 5-6 मिनिटं गेलेली असतात, त्यात भांडणामुळे पुन्हा 5-6 मिनिटं गेलेली असतात, पॅन्ट बदलण्यामध्ये यामध्ये 10 मिनिटाचा उशीर झालेला असतो. ती व्यक्ती त्या मुलीचा हात धरते आणि फटफटत गडबडीनं तिला गाडीमध्ये बसवते आणि आपल्या ऑफिसला जायला निघतो. जात असताना सिग्नल लागतो, सिग्नलमुळे थोडा वेळ होतो, जातो त्या मुलीला गेटवरती सोडतो, पण ती मुलगी वडिलांना बाय बाय टाटा करत असते, पण त्याच्याकडे तिचं लक्ष जात नाही, कारण डोक्यामध्ये राग असतो, प्रेझेंटेशनचं टेन्शन असतं आणि ती व्यक्ती आपल्या मुलीला टाटा बाय बाय करत नाही. ती मुलगी नर्वस होते, क्लासमध्ये जाऊन बसते आणि दिवसभर जे काही शाळेमध्ये चाललेलं आहे त्याच्याकडे तिचं बिलकुल लक्ष लागत नाही, त्याच्याकडे ती लक्षच देत नाही, असा तिचा दिवस चालू असतो. इकडे बायकोचा पण राग येतो, बायको म्हणते की एवढी कॉफी बनवून दिली, दुसरी सुद्धा मी बनवायला ठेवलेली होती आणि ती न पिताच हे निघून गेले, यांना मी काम करते त्याची काही काळजीच नाहीये, त्याचं काही त्यांनी पाहतच नाहीये, हे सगळं ती घरामध्ये बसून ती बडबडत असते आणि त्याला घरात कामवाली जी असते त्या कामवालीवरती हे राग निघत असतो. म्हणजे तू भांडी अशीच ठेवलीस, तशीच ठेवलीस, हे स्वच्छच झालं नाही, केअर काढलाच नाही, पायाला दूध लागते, ह्या सगळ्या गोष्टी पत्नीच्या चालू असतात. हा बिचारा ऑफिसमध्ये जाऊन पोहोचतो, वेळेच्या आधी एक 5 मिनिटं जाऊन पोहोचतो आणि जाऊन पोहोचल्यानंतर छानपैकी फ्रेश होतो, आपल्या चेअरवरती बसतो आणि म्हणतो की एकदा पीपीटीचे जे प्रेझेंटेशन आहे, त्याचे जे स्लाइड आहेत ते एकदा डोळ्याखाली घालूया, म्हणून
बॅग उचलतो आणि त्या बॅगेची चेन उघडतो पण त्या बॅगेमध्ये लॅपटॉपच नसतो. मग आता खऱ्या अर्थानं प्रेशर त्याच्या डोक्यावरती यायला लागतं. आता लॅपटॉपच नाही, सगळे जे स्लाइड्स आहेत ते लॅपटॉप मध्ये आहे. मी इथं काय दाखवणार, काय बोलणार आणि कसं करणार, ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. आणि त्याच वेळेला जेव्हा पत्नी आपल्या रूम मध्ये जाते तेव्हा तिला लक्षात येतं की लॅपटॉप इथंच विसरून गेलेले आहे. ती आपल्या मिस्टरांना फोन करते पण हा बाबा मात्र टेन्शन मध्ये असतो, बायकोचे फोनच घेत नाही. त्याला वाटतं की आता ही काहीतरी गडबड करणार आणि पुन्हा मला त्रास देणार, मला आधीच प्रेझेंटेशनचं टेन्शन आहे. मग ती काय करते, लॅपटॉप ओपन करते, त्यातल्या ज्या स्लाइड आहेत, जी पीपीटी आहे ती आपल्या नवऱ्याच्या मेलवरती पाठवते आणि फोन करून तिला सांगायचं असतं की तुमच्या मेलवरती सगळे स्लाइड पाठवले, टेन्शन घेऊ नका. पण याला मात्र टेन्शन असतं की माझा लॅपटॉप घरी राहिला, माझं सगळं राहून गेलं. मग ती ऑफिसमध्ये फोन करते आणि ऑफिसमध्ये फोन करून नवऱ्याला कॉल द्यायला सांगते आणि मग नवऱ्याला सांगते की तुमच्या मेलवरती मी पीपीटी पाठवलेली आहे. तेव्हा नवऱ्याच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माइल येते. पुन्हा तो मेलवरचे सगळे आपले ओपन करतो, दुसऱ्या लॅपटॉप वरती ऑफिसमध्ये ट्रान्सफर करतो. त्याचं प्रेझेंटेशन खूप छान होतं आणि प्रमोशन सुद्धा होतं. पण प्रमोशन झालेली बातमी ती बायकोला सांगतो आणि आपल्या चेअरवरती बसून थोडासा विचार करायला लागतो. आपल्याही जीवनात असेच प्रसंग असतात. काय असतं की कुठलं तरी काम करायचं असतं आणि त्या कामाच्या वेळेला असं काहीतरी छोटे मोठे अडथळे येतात आणि आपण त्या अडथळ्यांवरती मात करून जे काम आपलं ठरलेलं आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करण्याऐवजी नको त्या गोष्टींवरती आपण केंद्रित करतो. हा माणसाचा मूळ स्वभाव आहे. जिथं जायचंय, ज्या वाटेवरती जायचंय त्या वाटेवरती आपण जात नाही, पण जिथं जायचं नाहीये ते वाटेचा आपण खूप विचार करत असतो. आणि ती व्यक्ती याच गोष्टीचा दुसरा पार्ट आहे. हे सगळं घडत जातं, तिघाचंही खराब होतो फक्त एका कारणामुळे. काय तर कॉफीचे शिंतोडे हे पॅन्टवर उडल्यामुळे. ती व्यक्ती चेअरवर बसते, डोळे मिटते, आनंदाश्रू डोळ्यातून जात असतात. पण त्याच वेळेला सगळ्या ज्या सकाळी घटना घडलेल्या असतात त्या घटना त्याला आठवायला लागतात आणि तो व्यक्ती विचार करायला लागतो की बाबा मी सकाळी काही ना माझ्या बायकोला बोलता जर मी स्वतःची पॅन्ट काढून बदलून दुसरी पॅन्ट घातली असती तर जो वेळ आपल्या या भांडणामध्ये गेला तो वेळ गेला नसता. मुलीला बस वेळेत मिळाली असती, मुलगी व्यवस्थित स्कूलमध्ये गेली असते, तिचा दिवस सुद्धा खराब झाला नसता. कुठंतरी त्या मुलीला वाटत असतं की माझ्या हातातून कॉफी पडली आणि त्यामुळे आपल्या आई बाबांच्या भांडणं व्हायला लागली, कारण ती मुलगी 7-8 वर्षाची होती आणि या भांडणाचं कारण ती मुलगी स्वतःला समजत होती आणि त्यामुळे तिचा दिवस पूर्ण डिस्टर्ब झाला. मग त्या वडिलांना वाटतं मी जर सकाळी हे बोललं नसतं तर मुलीला जी स्वतःची अपराधाची भावना आहे, भावनाच निर्माण झाली नसती आणि स्वतःची मुलगी व्यवस्थित शाळेमध्ये कॉन्सन्ट्रेट केली असते, तिचा दिवस वाईट गेला नसता. पुन्हा ती व्यक्ती विचार करत होती की ज्या वेळेला कॉफीचा मत पडला तेव्हा माझ्या बायकोला मी सांगायला पाहिजे होतं तू टेन्शन नको, ऑफिसमध्ये कॉफी मिळते, तू दुसरी कॉफी करू नको, मी ऑफिसमध्ये जाऊन दुसरी कॉफी पिन, पण तू घरामध्ये करू नको. बायकोला बरं वाटलं असतं, पण मी स्तंतन केल्यामुळे ती सुद्धा स्तंतन केली आणि हे प्रेझेंटेशनचं जे टेन्शन होतं ते टेन्शन पण झालं आणि घरात घडलेल्या घटनेचं पण टेन्शन मला आलं आणि थोडं फार का होईना माझी बीपी थोडीशी हाय झाली. अशी ती व्यक्ती विचार करायला लागते. म्हणजेच काय की परिस्थिती घडली पण ती हाताळता मला व्यवस्थित आली नाही. म्हणजे या कथेतून मला एकच गोष्ट सांगायचं होतं, 90% गोष्टी आपल्या हातात असतात, 10% गोष्टी या परिस्थितीवरती असतात. पण माणूस काय करत असतो, 90% परिस्थितीवरती ढकलत असतो आणि 10% स्वतःला कारणीभूत ठरत असतो. म्हणजे कॉफीचे शिंतोडे पॅन्टवर उडणे हा फक्त 10% आहे, पण नंतर जे काही घडलं त्याचा जर विचार केला तर ते 90% आहे आणि ते 90% कुणाच्या हातामध्ये होतं, त्या व्यक्तीच्या हातामध्ये होतं. पण त्या व्यक्तीने काय केलं, 10% कॉन्सन्ट्रेट केलं, 90% कॉन्सन्ट्रेट केलं नाही. आपल्याही आयुष्यात तसंच घडत असतं. आपण सुद्धा काय करत असतो, 10% जी परिस्थिती आहे त्याला 90% करतो आणि 90% जे आपल्या हातात आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करत नाही. म्हणून सांगावंसं वाटतं की परिस्थिती बदलायची असेल, स्वतःची सिच्युएशन बदलायची असेल तर 90% ज्या गोष्टी तुमच्या हातामध्ये आहेत त्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित केलं तर माणसाच्या आयुष्यातल्या बऱ्याचशा प्रश्न
हे सुटण्यासारखे आहेत, बरेचसे दुःख कमी होण्यासारखे आहेत, पण त्याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करणं खूप महत्वाचं आहे. म्हणून जी गोष्ट जशी आहे तशी आपण स्वीकारली पाहिजे. म्हणजेच काय केलं पाहिजे की मिठाचा स्वभाव खारटपणा आहे, तो खारटपणा आपल्याला स्वीकारता आला पाहिजे. कारण मीठ हे खारट आहे, त्याचा स्वभाव आहे, ते बदलणार नाहीये. म्हणून आपण मिठाला स्वीकारणार नाही का, त्याला दोष देणारच नाहीये का, तर नाही. तर मीठ आहे तसं स्वीकारा. साखरेचा स्वभाव गोड आहे, पण तो स्वभाव आपण स्वीकारतो का, तर गोड आहे का, तर आपल्याला गोड आवडतं. पण मीठ हे खारट असतं, पण आपल्याला आवडत नाही. जर साखर आपण पाण्यामध्ये घातलं तर पाणी गोड होऊन जातं, पण ते साखर पाण्यामध्ये घातलं तर ते खारट होऊन जात असतं. म्हणून आपल्याला काय आवडतं, साखर आवडतं, साखरेचे पदार्थ, गोड पदार्थ आपल्याला आवडतात, पण ते शरीरासाठी आपल्या हानिकारक असतात, ते चांगलं नसतं. हे आपण शतविषयी फॅमिलीच्या माध्यमातून ऐकत असतो. पण जरी ह्या सगळ्या गोष्टी घडत असल्या तर जे आहे तसं स्वीकारून त्याचा जर आपण योग्य वापर केला ना तर खूप चांगलं होत असतं. म्हणजे व्यक्तीचा स्वभाव आहे तसाच आहे, पण त्या स्वभावाचा आपण कुठे कसा वापर करायचा हे आपल्यावरती अवलंबून असतं. एक उदाहरण देतो. मीठ भाजीमध्ये योग्य प्रमाणात टाकलात तर भाजी स्वादिष्ट बनते, जास्त टाकलात तर ती भाजी खारट बनत असते. तेच मीठ जर दुधामध्ये टाकलात तर दूध नासून जातं. तेच मीठ जर तुम्ही ताकामध्ये घातलात तर ताकाचा स्वाद वाढवतो. तसंच व्यक्तीचं असतं. जशी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा, त्या स्वभावाचा जर चांगल्या पद्धतीने आपण वापर केला तर जसा पदार्थाचा स्वाद त्या मिठामुळे वाढत असतो, तसंच त्या व्यक्तीमुळे आपलं आयुष्य हे समाधानी आनंदी होत असतं. पण ते योग्य ठिकाणी कसा वापर करायचा यासाठी आपण सद्सद विवेक बुद्धी ही जागृत ठेवायची असते. म्हणजेच काय की माणसाला बऱ्याच वेळा कळत नाही की कसं, कधी, कुठे, काय बोलायचं, काय सांगायचं हे माणसाला कळत नाही. कधी बोलायचं, कधी बोलायचं नाही, कधी करायचं नाही, हे ज्या वेळेला आपल्याला कळतं ना ती खऱ्या अर्थाने सद्सद विवेक बुद्धी असते. आणि ह्या गोष्टी सगळ्या घडत गेल्या तर माणसाचं आयुष्य नक्कीच खूप छान आणि सुंदर होऊन जातं. आणखीन एक उदाहरण ऐकतो आपण. आणखीन एक उदाहरण देते. आपल्याला माहित आहे की अल्बर्ट आइन्स्टाईनच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहित आहेत. खूप सुप्रसिद्ध सायंटिस्ट होते. यांची एक बालपणीची गोष्ट आहे. ते 8 वर्षाचे होते आणि 8 वर्षाचे होते तेव्हा ते सारखं आजारी पडायचे. त्यांना 2 भावंड असायची. आई वडील हे दोघंही कामामध्ये व्यस्त. अल्बर्ट आइन्स्टाईनला तेवढा वेळ देऊ शकत नव्हते. त्याच्या तब्येतीची जी काळजी आहे तेवढी काळजी त्यांना घेता येत नव्हती. औषध आणून द्यायचे, त्याला लागणारे सगळे पदार्थ ते करून ठेवायचे, पण त्याला भरवायचं, त्याला खायला घालायचं हे त्यांना जमत नव्हतं. कारण घरची जबाबदारी होती, घरात 3 मुलं होती, त्यांचं संगोपन त्यांना करायचं होतं आणि त्यामुळं ते कामावरती जास्त कॉन्सन्ट्रेट करायचे आणि या 3 मुलांच्याकडे तेवढं कॉन्सन्ट्रेट करायचे. एकदा काय होतं की अल्बर्ट आइन्स्टाईनला हॉस्पिटलाइज करावं लागतं, कारण त्यांची तब्येत खूपच खराब होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवलं जातं आणि फॉरेन मधले जे अमेरिकेचं हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये जर पेशंटला भेटायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला डॉक्टरांची वेळ घ्यावी लागते. आपल्या भारतात तसं नसतं. आपल्या भारतात पेशंटला आपण कधीही भेटायला जातो आणि तिथं गेल्यानंतर नेमकं पेशंट कोण आणि भेटायला आलेले कोण हेच कळत नाही, कारण पेशंटच्या बेडवरती आपण सगळेच बसलेलो असतो. आणि तिथं तसं नसतं. हे आई वडील आपल्या मुलाला अल्बर्ट आइन्स्टाईनला भेटायला जातात, डॉक्टरांची परमिशन घेतात आणि दुसऱ्या दिवशी त्या आई वडिलांना कळतं की आपल्या मुलाचं ऑपरेशन आहे. आई वडिलांना टेन्शन येतं की आपलं बाळ फक्त 8च वर्षाचं आहे आणि ह्याला ह्या ऑपरेशनच्या स्टेज मधून जायचं असतं. कदाचित बाळ घाबरलं गेलं तर आणि ऑपरेशन हे सक्सेस नाही झालं तर किंवा ऑपरेशन करतानाच आपल्या बाळाचा जीव गेला तर हे सगळे दुःख त्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरती असतात. अल्बर्ट आइन्स्टाईनला भेटतात आणि त्या अल्बर्ट आइन्स्टाईनला आपलं दुःख समजू नये म्हणून लगेच भेटतात आणि म्हणतात की डॉक्टरांनी आम्हाला एवढीच वेळ दिली होती असं म्हणतात. रूमच्या बाहेर येतात आणि रूमच्या बाहेर जाऊन ते रडत बसतात आणि तो रडण्याचा मुसूचा जो आवाज असतो तो आवाज या अल्बर्ट आइन्स्टाईनला येतो. इथं ते डोळ्याला दिसत नाही, पण आपल्या आई वडिलांचा जो स्वभाव आहे तो स्वभाव त्या 8 वर्षाच्या मुलाला चांगल्या पद्धतीने माहित असतो. त्याला लक्षात येतं की आपल्या आई वडिलांना दुःख होत आहे, ते रडत आहेत असं त्याला जाणवतं आणि तो डोळे बंद करतो आणि म्हणतो
की ह्या ऑपरेशनला जर मी धैर्याने सामोरे गेलो तर माझ्या आई वडिलांच्या डोळ्यात हे पाणी येणार आहे, ते पाणी थांबेल. माझी जी छोटी 2 भावंड आहेत त्या छोट्या 2 भावंडांना आईला लक्ष देता येत नाही, आई वडिलांना लक्ष देता येत नाही. जर मी बरा झालो तर माझ्या त्या छोट्या 2 भावंडांचा मला लक्ष देता येईल, त्यांची काळजी घेता येईल. हे विचार जे असतात ते अल्बर्ट आइन्स्टाईन जो असतो त्याच्या मनामध्ये येतात. म्हणजेच काय की अल्बर्ट आइन्स्टाईन हा जरी 8 वर्षाचा असेल तर त्याचा स्वभाव कसा होता, त्याचा स्वभाव हा सगळ्यांची काळजी करणारा, वयापेक्षा जास्त मॅच्युरिटी असणारा असा त्याचा स्वभाव असतो. आणि तो म्हणतो की ऑपरेशन विषयी जर माहिती करून घेतलं तर मला जास्त भीती वाटेल आणि मी जर भिलच नाही तर माझं ऑपरेशन सक्सेसफुल होईल. ऑपरेशन मध्ये काय करतात काय नाही करतात हे मला माहितच नाही. आणि दुसरी गोष्ट तो विचार करतो, 8 वर्षाचा मुलगा, मी डॉक्टरांच्यावरती विश्वास ठेवला ना तर माझा जीव सुद्धा वाचणार आहे. आणि म्हणून ऑपरेशनला नेत असताना तो आपल्या आई वडिलांच्याकडे पाहतो, आई आपल्या हाताने त्या बाळाचा हात स्पर्श करते तेव्हा अल्बर्ट आइन्स्टाईनला आईचे जे हात थरथरत आहेत ते का थरथरत आहेत हे लक्षात येतं. कारण अल्बर्ट आइन्स्टाईन आईला चांगल्या पद्धतीने ओळखत असतो, तिचे हात थरथरत असतात. त्यावेळेला त्या 8 वर्षाच्या मुलाला कळतं की माझी आई आता थोडीशी भावनिक झालेली आहे, तिला माझी भीती म्हणजे माझ्या ऑपरेशनची तिला भीती वाटते आहे. आणि अल्बर्ट आइन्स्टाईन दोन्ही हाताने आईचे हात धरतो आणि म्हणतो, काळजी करू नको, मी लगेचच लवकरच बरा होऊन घरी येणार आहे आणि मी तुमच्या सगळ्यांची काळजी घेणार आहे. या एका वाक्याने आईला इतका धीर येतो आणि ती खरंच आनंदाने त्या आपल्या मुलाची वाट पाहत असते. ऑपरेशन होतं 2-3 दिवसांनी अल्बर्ट आइन्स्टाईनला घरी पाठवलं जातं. घरी पाठवल्यानंतर आई वडिलांना तो 8 वर्षाचा छोटा मुलगा म्हणत असतो, आई तू काळजी करू नको, मी दोन्ही भावंडांची काळजी घेतो आणि मला भगवंताने लवकर बरं घरी पाठवलेलं आहे की तुमच्या सगळ्यांची काळजी करण्यासाठी. आई वडील कामावरती निघून गेल्यानंतर आपल्या भावंडांना व्यवस्थित खायला प्यायला घालणं, त्यांची काळजी करणं हे अल्बर्ट आइन्स्टाईन 8 वर्षाचा मुलगा करत असतो आणि तोच पुढे सायंटिस्ट होतो. हे सगळं कशामुळे घडलं? आणि त्याचा स्वभाव हा खूप छान होता, मन मोकळे होता, असलेली परिस्थिती स्वीकारणारा होता आणि म्हणून या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. आपल्याही आयुष्यात तसंच असतं. कंपॅरिझन करण्यापेक्षा स्वतःशी कम्पेअर केलात ना तर माणसाचा स्वभाव बदलत असतो. म्हणून आपलं जसा स्वभाव आहे, आपण जसं आयुष्य जगतो तसं इतरांनी जगलं पाहिजे हे ज्या वेळेला डोक्यात निघून जातील ना त्याला बरेचसे प्रश्न सुटतात. आणि याच छोट्याशा अल्बर्ट आइन्स्टाईननी परिस्थितीशी कसं झगडायचं, असलेल्या गोष्टी कशा स्वीकारायच्या आणि त्यातून कसं मार्ग काढायचं या 8 वर्षाच्या मुलाला कळलं. पण आपण 80 वर्षापर्यंत पोहोचलो तरी आपल्याला या गोष्टी कळत नाहीत. ज्या व्यक्तीला ह्या गोष्टी कळतात त्यावेळेला आयुष्य त्याचं खूप सोपं होऊन जातं आणि मग त्या व्यक्तीला कळतं सुख म्हणजे दुसरं काही नसतं, सुख स्वतः जवळ असतं, स्वतःमध्ये लपलेलं असतं, ते आपल्यातच शोधावं लागतं, ते बाहेर शोधावं लागत नाही. आणि म्हणून आपण पाहतो की माणसाचा स्वभाव हा त्याच्या जन्मावरून, त्याच्या राशीवरून, त्याच्या कुठलं नक्षत्र आहे त्याच्यावरून, त्याच्या दिसण्यावरून, त्याच्या केसांवरून, त्याच्या डोळ्यांवरून, त्याच्या वागण्यावरून, त्याच्या पोशाखावरून हा स्वभाव जे वेगवेगळे आहेत त्याच्या कॅटेगरी काढल्या जातात. पण आपण आपला स्वभाव कशा पद्धतीने ठेवायचा हे आपल्यावरती डिपेंड असतं. पोशाख बदलतो, चेहऱ्यावरचा मुखवटा बदलता येतो, पण स्वभाव बदलता येत नाही. जर स्वतः प्रयत्न केला तर नक्कीच आपला सुद्धा स्वभाव बदलतो आणि हा स्वभाव जर बदलला तर खूप गोष्टी घडत असतात. आणि या शतायुषी फॅमिलीच्या माध्यमातून आपण आपली लाईफस्टाईल बदलतो, आपण आपले खानपान बदलतो, आपण विचार बदलतो, तर का नाही आपले स्वभाव बदलायचा? तर नक्की आज सगळ्यांनी आपण संकल्प करूया, थोडा का होईना पण स्वतःच्या स्वभावामध्ये बदल करूया, स्वतःच्या भावनांमध्ये बदल करूया, म्हणजे आपल्या बरोबर इतरांचं सुद्धा आयुष्य सुखी, समाधानी, आनंदी आणि मुख्यत्वे करून आरोग्यदायी होईल. आणि यासाठी सगळेजण प्रयत्न करूया. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या वाजवू आपण अर्चिताताईंसाठी. जबरदस्त आजचा आपला टॉपिक. आणि मी नेहमीच म्हणत असते आपल्याला म्हणजे कळतं जेव्हा शतायुषीमध्ये आपण जॉईन होतो, आपण म्हणतो स्वभावात बदल झाला, चिडचिडपणा कमी झाला, जसं हुल्ले सरांनी सांगितलं भांडणं कमी झाली.
त्याच्यात ना हे आपले छोटे छोटे जे टॉपिक आहेत यातली जी उदाहरणं आहेत यांचा रोल खूप मोठा असतो. आपल्याला नेहमीच ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात, कळत देखील असतात, पण वळायला थोड्याशा अवघड जात असतात. आपला मानवी स्वभाव असतो, कळत असतात पण आचरणात आणायला ते अवघड जात असतं. पण जेव्हा आपण असे जे जैसी संगत वैसी रंगत हे खूप महत्वाचं आहे. आपण जेव्हा असे हे एवढ्या सकाळी सकाळी इतकं फ्रेश माइंड असताना, आपलं सबकॉन्शियस माइंड आपलं सुप्त मन जागृत असताना इतके सुंदर सुंदर विचार ऐकतो, आपला स्वभाव बदलणं किती गरजेचं आहे हे कळतं. आणि ते जे आपल्याला वाटत असतं माहितीये आपल्याला, आपण आतापर्यंत त्याच म्हणी आणि तेच संस्कार आपल्या मनावर झालेत, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. त्यामुळे आपल्याला वाटतं माझ्यात बदल होऊ शकतच नाही. पण जेव्हा आपण असे हे विचार ऐकायला लागतो त्यातून आपल्याला छोटे छोटे जेव्हा बदल होतात, आपल्यातले बदल इतरांना बदलायला प्रेरित करत असतात. आपण जे सांगतो त्याच्यामुळे इतर बदलत नाहीत, तर आपल्यातले बदल इतरांना बदलायला प्रेरित करत असतात. आणि आपल्याला स्वतःला बदलायचं असेल तर असे हे दररोजचे विचार, असे हे सगळे टॉपिक आपल्याला मदत करत असतात. आणि मला खरंच यातले खूप म्हणजे आजच्या शिकण्यात म्हणजे इतके वेगळे वेगळे पॉइंट्स होते, जर कोणी लिहिले असतील तरी तुमच्या लक्षात येतील. इतके सुंदर सुंदर पॉइंट्स होते की ज्याच्या आपल्या आयुष्यात आपण इम्प्लिमेंट केलं, त्याप्रमाणे वागायला लागलो, आचरण ठेवलं तर जगणं खूपच सुंदर होऊ शकतं. ओके, तर परत एकदा टाळ्या वाजवू आपण अर्चिताताईंसाठी. जबरदस्त टॉपिक. काय तर आता